अजित पवार आणि नवाब मलिक एकाच मंचावर पाहायला मिळाले। मुंबईच्या अणुशक्ती नगरमध्ये अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी अजित पवारांसोबत मंचावर नवाब मलिकही उपस्थित होते। मलिकांना महायुतीत भाजपकडून विरोध असला तरी ते अजित पवारांच्या कार्यक्रमात दिसले। नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। मुंबईतील जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी सभेतच ही घोषणा केली। महिलांना आणि तरुणांना पक्षात संधी द्यायची आहे म्हणून आपण सना मलिक यांची प्रवक्ते म्हणून घोषणा करत असल्याचं अजित पवार म्हणाले। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत मुंबईतील जनसन्मान यात्रेत पाहायला मिळाले। लाडकी बहीण योजनेबद्दल सिद्दीकी यांनी अजित पवारांचे आभार मानत त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले। त्यानंतर अजित पवारांसोबत जनसन्मान यात्रेच्या रॅलीत सिद्दीकी दिसले। सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता, हमारे दिलों में भी मोहब्बत की जरूरत है, असं म्हणत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला। माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना सिद्दीकींनी काँग्रेसला सुनावलं तर अजित पवारांचं कौतुक केलं। मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टॅक्सीतून प्रवास केला। चालकाच्या बाजूच्या सीटवर बसत त्यांनी टॅक्सी चालकासोबत संवाद साधला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल टॅक्सीत बसले होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाटील यांनी ही भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। कारंजाची जागा आम्हीच लढणार असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय। आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना शकुनी मामाची उपमा दिली। राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे कर्ण, देवेंद्र फडणवीस अर्जुन तर शरद पवार शकुनी मामा असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे। आणि मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवलं असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील वाद चिघळलेला आहे। त्याचे तीव्र पडसाद पालघरमध्ये उमटले। पालघरमध्ये रामदास कदम यांच्या विरोधात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले। भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले। नारळी पौर्णिमेनिमित्तानं कुडाळ शहरात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गुंडांसोबत अनिल देशमुख आणि संजय राऊत यांनी जेवणाचा आनंद लुटल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे। जामिनावर सुटलेल्या गौतम भटकर या गुंडासोबत अनिल देशमुख आणि संजय राऊत यांनी जेवण केलेलं आहे। जेवणासोबतचे फोटो नितेश राणेंनी पोस्ट केले। राक्षसी महत्वाकांक्षा असेल तर युती तोडा अशी घोषणाच असं वक्तव्यच रामदास कदम यांनी केलेलं आहे। झी 24 तासच्या मुलाखतीत बोलताना रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। सध्या भाजपचे नेते आणि रामदास कदम यांच्यात काही मुद्द्यांवरून वाद असल्याचे दिसते। विशेषतः रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत। उगाच वल्गना आणि गर्जना करण्याची गरज नाही असा सल्ला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांना दिलाय। त्यासोबतच तुम्ही काहीही बोलाल आणि भाजप ऐकून घेईल असं होणार नाही असा इशाराही त्यांनी कदमांना दिलाय। 2019 मध्ये सरकार लवकर स्थापन न झाल्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागली होती। राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर विधानसभा गठीत झाली। त्यामुळे त्यावेळेपर्यंत कधीही निवडणूक होऊ शकते असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। माढ्याची कुस्ती मारायला आल्याचं सूचक वक्तव्य अभिजित पाटील यांनी केलंय। त्यांनी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना थेट आव्हान दिल्याचं बोललं जात आहे। माढा विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच चुरस निर्माण होईल असं एकंदरीतच यावरून दिसतंय। कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पुन्हा एकदा आव्हान उभं असणार आहे। मात्र हे आव्हान यावेळेला पक्षांतर्गत असल्याचं दिसतंय। कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपमधूनच आव्हान उभं आहे। अमोल बालवडकर यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे।
महायुती सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना फक्त 3 महिनेच सुरू राहणार अशी टीका शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे। मवियाचं सरकार आल्यास ही योजना 5 वर्ष चालवणार आणि पैसे दुप्पट देणार असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय। 3-4 महिन्यासाठी योजना आहे, पैशाची तरतूद 3-4 महिन्याचीच केली आहे। संभाजीनगरमधील बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान अनेक महिलांचे अकाउंट ऍक्टिव्ह नसल्यानं त्यांना केवायसी करायला सांगण्यात आलंय, तर दुसरीकडे बँकेत पुरेसा स्टाफ नसल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला अशी तक्रार बँक असोसिएशनने केली। नांदेडमधील विविध बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झालेली होती। दरम्यान त्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला। अनेक महिलांची बँक खाती अपडेट नाहीये, तर काहींचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाहीये, अशा अनेक अडचणी येत आहेत। फडणवीसांना राजीनामा देण्याचा पश्चाताप का झाला असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना केलाय। तर पुढचा पश्चाताप टाळायचा असल्यास मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंचा ताफा अडवलाय। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली आणि जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकमधील एका कार्यक्रमात जाताना सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रताप देशमुख यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। आपल्या समर्थकांसह अंतरवाली सराटीत देशमुख यांनी जरांगेंची भेट घेतली। प्रताप देशमुख जिंतूर विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत। त्यांनी आपला बायोडेटा जरांगे पाटलांकडे सादर केला। यवतमाळच्या वाघाडी प्रकल्पावर येळाबारा इथल्या धबधब्यावर पोहायला गेलेले 2 तरुण बुडालेत। यातील एकाचा मृतदेह हाती लागला, दुसऱ्याचा शोध सुरू आहे। दरम्यान धबधब्यावर ही दुसरी घटना घडल्यानं प्रशासनानं काळजी घेण्याच्या सूचना। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये सर्जीकोट समुद्रात 3घांचा बुडून मृत्यू झालाय। मासेमारी करण्यासाठी गेले असताना हे दुर्दैवी घटना घडली। समुद्रात दगडाला आपटून बोट उलटल्यानं हे 3घही समुद्रात बुडाले। यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या आमसभेत प्रचंड गोंधळ उडाला। राळेगावमध्ये ही सभा आयोजित केली असताना विरोधी पॅनलच्या सभासदांनी प्रश्नांचा भडीमार करत हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली। अमरावतीमधील मोर्शी बस स्थानकात बस चालकाला बेदम मारहाण झाली आहे। किरकोळ कारणावरून बस चालक आणि बाईकस्वाराची बाचाबाची झाली, त्यातून वाद झाला। त्यावरून बाईकस्वारानं चालक आणि सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली। नागपूरचे पोलीस नेमकं काय करतायत हे सांगणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। स्वतः विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ एक्स समाज माध्यमावर पोस्ट केलाय। यात पोलीस ठाण्यातच पोलीस चक्क पत्ते खेळतायत, मोबाईलवर रमी खेळताना दिसून येत आहेत। गोंदियातील देवरीमध्ये बापानं मुलाची हत्या केली। मुलानं दारू पिऊन आई वडिलांशी वाद घातला। यावेळी वाद विकोपाला गेल्यानं बापानंच मुलाला दगडानं मारहाण केली, ज्यात मुलाचा मृत्यू झालाय। नाशिकमध्ये 3 बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या एटीएसनं छापा टाकत ही कारवाई केली। घुसखोरी करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिकच्या पाथर्डी फाटा इथे हे बांगलादेशी वास्तव्याला होते। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन म्हणजेच फैमानं कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार आणि हत्येनंतर देशव्यापी संपाचं पाऊल उचललंय। या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं फैमाशी चर्चा केली आहे, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाहीये। कोलकात्यात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरच्या डॉक्टरांनी सुरक्षा नाही तर सेवा नाही असं म्हणत संप पुकारलाय। या संपात सोलापूर शासकीय रुग्णालयातील 500 पेक्षा अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला। यावेळी त्यांनी मोर्चा काढत निषेध नोंदवला, तसंच आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात डॉक्टरांकडून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला खासदार शाहू छत्रपती यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केलेली आहे। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येणाऱ्या कायद्यासंदर्भातही शाहू छत्रपतींनी चर्चा केली आहे।
पुण्यात सिंहगड डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं कोलकात्यातील बलात्कार प्रकरणी निषेध रॅली काढण्यात आली. धायरी गावापासून वडगाव बुद्रुक पर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीत मोठ्या प्रमाणात डॉक्टर सहभागी झाले होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठी माणगावमध्ये मागच्या 5 दिवसापासून उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलवरून आंदोलकांशी चर्चा करत भेटीसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री भेटण्यास तयार नसल्याचं सांगत आंदोलकांनी निषेध नोंदवला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे असा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय. एक कोकणवासी म्हणून हा महामार्ग तयार व्हावा, तसंच यातील अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचंही चव्हाणांनी सांगितलं. कोकणातील खराब रस्त्यांवरील मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शरद पवार गटानं शिंदे गटावर निशाणा साधलाय. रस्त्यांचा पैसा सरकारच्या खिशात जातोय असा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर इतर मंत्र्यांचाही राजीनामा घ्या अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. मीरा भाईंदरमधील घोडबंदर किल्ला मद्यपींचा अड्डा बनू लागलाय. या विरोधात जंजिरे धारावी किल्ला जतन समितीकडून आंदोलन करण्यात येते. किल्ल्यावर 24 तास सुरक्षा व्यवस्था तसंच किल्ल्यावर सीसीटीव्ही लावण्याची मागणी करण्यात आली. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले. नागपुरात संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन केलं. पावसामुळे संत्रा आणि मोसंबीला गळती लागली आहे. त्यामुळे पंचनामे करून मोसंबी उत्पादकांना मदत जाहीर करावी अशी मागणी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.